श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझं नाव रोहित आहे। मी आज तुम्हाला स्वामी बद्दल काहीतरी 2 शब्द सांगणार आहे। श्री स्वामी समर्थ। देव तुला सांगतोय, माझ्या प्रिय मुला, मी सदैव तुझ्या बरोबर आहे, तुझ्यावर लक्ष ठेवतो आणि तुला धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करतो। लक्षात ठेव की तू माझी एक सुंदर निर्मिती आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो। तुम्ही एका महान गोष्टीच्या उंबरठ्यावर आहात, ते तुमच्या आयुष्य कायमचे बदलू शकते। अशी गोष्ट जे तुम्ही पुन्हा कधीही डगमगता कामा नये। जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तर आपल्या जीवनात जे काही होत आहे ते देव चांगल्यासाठीच करत आहे, हे तुम्हाला पटणार नाही आणि आपण त्याला आपल्या जीवनात नाकारू शकतो। जीवनात तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानांना घाबरू नका, कारण त्यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आलो आहे। माझ्यावर विश्वास ठेवा की मी सर्व काही तुमच्या सर्वोच्च सांगण्यासाठीच करेन। तुमच्या सभोवतालच्या सर्वांवर प्रेम आणि दयाळूपणा पसरवा आणि ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना क्षमा करा। जसे मी तुम्हाला या जगात प्रकाशाच्या दिव्याप्रमाणे क्षमा केली आहे आणि इतरांनाही असे करण्यात प्रेरित करा। यामुळे माझा आशीर्वाद कायम तुझ्यावर राहील। जो माझा हा संदेश शेवटपर्यंत बघेल त्यांनाच खरी अनुभूती येईल। परमेश्वर म्हणतो, मी माझ्या आत्म्याने तुला सर्व परीक्षा, मोह आणि विविधतेतून सांभाळी। जेव्हा सर्व काही हरवले असे दिसते तेव्हा मी तुला सुधारेल। माझे वचने विश्वासार्ह आहे, मी तुला कधीही चुकवणार नाही। मी तुला बलवान बनवीन, तुला शांती आणि धैर्य देईन। संकटाच्या वेळी मी तुला सांत्वन देईन। आपल्या कर्मावर लक्ष ठेवा। जेव्हा तुम्ही जीवनातील आव्हानांचा सामना करतात तेव्हा मला तुमच्या मदतीस यायचे आहे। तुमच्या कल्याणाची काळजी घेणारा तुमचा बाप म्हणून मला तुमच्या सोबत चालायचे आहे आणि आपल्यातील या नातेसंबंधांमुळे मला खात्री करायची आहे हे सर्व काही तुमच्या जीवनात सर्वोत्तम होणार आहे। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता। मी तुम्हाला निराश करणार नाही। मी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही। तुमच्या या परमेश्वरी शक्तीवर विश्वास असल्यास परमेश्वर माझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे टाईप करा। मला तुमच्या आयुष्यातील आव्हानांवर मात करण्यात मदत करायची आहे। तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो। जरी माझ्यासाठी हे पाहणे कठीण असले तरी मला माहीत आहे की जर मी तिथे नसलो तर ते मार्गदर्शन आणि समर्थनाशिवाय गमावले जाते। आपण कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा देवाकडे आपल्यासाठी बरेच काही आहे। काही वेळा सर्व वेदना सोडून देणे चांगले, कारण तो देव आपल्याला एका नवीन भविष्याकडे नेत आहे। ते सर्व काही पूर्वीपेक्षा वेगळे आणि सोपे आहे। मी तुम्हाला आनंदी राहण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट दिली आहे। तुमच्यासाठी फक्त एकच गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे याचा चांगला उपयोग करणे। चांगले मित्र, कुटुंब, संपत्ती आणि संधी या सर्व गोष्टींनी मी तुमचे जीवन आशीर्वादित केले आहे। आता मी तुम्हाला या भेटवस्तूंचा सर्वोत्तम वापर कसा करायचा हे निवडण्याचे स्वातंत्र्य देतो। हुशारीने निवडा। तू माझ्या निर्मितीमध्ये अद्वितीय आहेस आणि ते तुला विशेष बनवते। तू माझ्या प्रतिमेत निर्माण झाला आहेस आणि म्हणून मला तुझ्यासाठी सर्व काही सर्वोत्तम हवे आहे। हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचा आशीर्वाद कायम माझ्यावर आहे टाईप करा।
माझ्या बाळा, तुझा आत्मा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्या आयुष्यात खूप चमत्कार करायचे आहे. तुम्हाला मदत करण्यासाठी मी तुमच्या आयुष्यात काही भेटवस्तू ठेवले आहे. या भेटवस्तू तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात. जर तुम्ही त्या मागितल्या तरच देव तुम्हाला आनंदाने आणि शांततेने जीवन जगण्यास मदत करू इच्छितो. तुमचे अंतःकरण शांती आणि समाधानाने परिपूर्ण होण्यासाठी त्याला मदत करायची आहे. त्याला त्याच्या वचनाद्वारे, प्रार्थनाद्वारे, ध्यानाद्वारे, त्याची उपासना करून आणि देवाच्या प्रेमाने प्रभावी झालेल्या इतरांच्याद्वारे आपल्या जीवनात उपचार आणायचे आहे. आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग माझ्याद्वारे असेल तर मी तुम्हाला आनंदी राहण्यास मदत करीन. यात तुम्ही एकटे नाही आहात हे विसरू नका. तुमच्यापेक्षा मोठी शक्ती जी तुम्हाला मदत करू शकते. तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमची शक्ती ही देवाची शक्ती आहे आणि तुमचे मन हे त्याचे मन आहे. तुमचे विचार हे देवाचे विचार आहे. आपण स्वतः आजार किंवा रोगाचा विचार करू शकत नाही. ते केवळ ईश्वराचे कार्य आहे. तुमच्या शरीरात जे काही घडते ते होण्यापासून रोखण्याची जबाबदारी त्याची आहे आणि तो तुम्हाला निरोगी करण्यास मदत करेल. देव जे करतो ते करू शकणारा दुसरा कोणीही शक्तिशाली प्राणी नाही. मी एकटाच आहे जो माझ्या स्वतःच्या प्रतिमेत एक अभंग म्हणून तुला जन्म देऊ इच्छितो. त्यामुळे तुझं दुःख जगाला सांगत बसण्यापेक्षा मला सांग. तुझं सगळं दुःख मी स्वतः येऊन मिटवून टाकी. देव म्हणतो, आपण एकाच वेळी सर्व काही करू शकत नाही. तुम्ही प्रयत्न केल्यास तुम्ही भारावून जाल. त्याची एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत पुढे जात जा. तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही माझ्यावर आणि माझ्या लोकांवर प्रेम करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही स्वतःसाठी चांगले जीवन निर्माण करावे अशी माझी इच्छा आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या सोबतच आहे. तुमच्यासाठी काय साध्य करणे शक्य आहे आणि काय नाही हे तुम्हीच ठरवता. तुमच्या सर्व निवडी करणारे तुम्ही नेहमीच आहात, परंतु तुमच्या निवडी नेहमी तुमच्यासाठी आधीच ठरलेल्या गोष्टींमुळे मर्यादित राहिला आहे. देव म्हणतो, तो माझा प्रिय मुलगा आहे. तू माझ्या डोळ्याचे सफरचंद आहेस. माझ्या सर्व आशा आणि स्वप्न ठेवण्यासाठी मी निवडलेला तू बाळ आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी नेहमीच तुझे रक्षण करीन हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे. मी तुझा पिता आहे आणि सर्वसृष्टीत असे काहीच नाही जे मी तुझ्यासाठी करणार नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक भविष्यातील योजना आहे. तुझा परमेश्वर तुला सांगत आहे, अरे बाळा, मी तुम्हाला तुमचे सर्व उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करेल. मग ते कितीही मोठे वाटत असले तरीही तुला मी ते मिळवून देईन. फक्त तुझ्या कामातून वेळ काढून 2 मिनिट देवाच्या ध्यानात राहायला विसरू नकोस. तयार असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. जे माझ्यावर प्रेम करतात, जे स्वतःसाठी आणि इतरांसाठी फक्त चांगल्या गोष्टींचे इच्छा बाळगतात, ज्यांना त्रास होत आहे, त्यांना एकटेपणा वाटतो किंवा भीती वाटते, त्यांना आम्ही प्रत्येक क्षणी आशीर्वाद देत असतो. देऊ नकोस, माझी शांती तुझ्या बरोबर राहील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.